अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना 13 नोव्हेंबर 1950 रोजी आदरणीय कैलासवासी सुपुत्रांना दड्डी यांच्या नेतृत्वाखाली श्री चन्नबसप्पा नागाप्पा आजरे, राजाराम तुकाराम शहा, शिवमूर्ती अण्णा सिद्धलिंगप्पा बंदी, माझे आजोबा काशीराम सखाराम नाईक, भीमाप्पा मल्लाप्पा शिंत्रे, काशीनाथ नागाप्पा कोडी, बंडाप्पा चन्नाप्पा आजरी व वामन सदाशिव कुलकर्णी या सगळ्या सवंगड्यांना एकत्र येऊन सुपरविजन कमिटीमध्ये श्री आप्पासाहेब नागाप्पा आजरे, निगोंडा कलगोंडा पाटील, मालिंगप्पा नागाप्पा कोल्हापुरे व बँकेचे मॅनेजर GS काळवी तसेच या बाजारपेठेतील सगळे व्यापारी यांना एकत्र घेऊन श्री सुपुत्रानंद दड्डी यांनी या बँकेची स्थापना केली. बँकेला आज 75 वर्ष ओलांडलेली आहेत. बँकेने आज 75 वर्ष पूर्ण करून 76 वर्षात पदार्पण केले आहे आणि या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सांगता समारंभ उद्या शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी श्री बेलबाग आश्रम येथे बरोबर 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. शिवलिंगेश्वर महास्वामीजी व श्री मनन निरंजन महंत सिद्धेश्वर महास्वामीजी जगदीश सिद्धेश्वराचं बेलबाग यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होत आहे. तरी मी सर्व बँकेच्या सभासद बंधू भगिनी, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार यांना नम्र विनंती करतो की सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि आपण उपस्थित राहून बँकेवरील आपला विश्वास दृढ करावा ही नम्र विनंती. त्याचबरोबर कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नमस्कार. तर जितवंत नायकांनी सांगितल्याप्रमाणे 1950 साली या दिगडिंग्लज अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना माझ्या आजोबा आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केली आणि उद्या या अमृत महोत्सव निमित्त सांगता समारंभ श्रीमन्निप्र जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तसेच आपल्या बेलबागेचे श्रीमन्निप्र महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होत आहे. तर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला मिळतो आहे, कारण आम्ही संस्थापकांचे सर्व त्या ठिकाणी काही वारसदार आहोत आणि काही आमचे मित्र त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करतात आणि बँक अतिशय उत्तम अशा प्रगतीपथावर आता जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे सर्वांनाच हा आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे उद्या आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली त्याचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी मी